नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल मध्ये. आज आपण आलो आहोत अथर्व फाउंडेशन प्रस्तुत बोरिवली क्रीडा आणि सांस्कृतिक आयोजित बोरिवली कला महोत्सव 2024. हे महोत्सव आहे शिंपोली विलेज गांधी आश्रम, बोरिवली पश्चिम मुंबई इथे हे एक्झिबिशन भरवण्यात आले आहे. हा महोत्सव 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान असणार आहे. वेळ सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. सो चला आज जाऊन आपण पाहूया प्रत्येक कलाकाराच्या कलेचे सादरीकरण. सो आता आपण आलो आहोत स्टॉल नंबर 47 कडे. सो आपण भेटणार आहोत. हे स्टॉल आहे मिस्टर दीपक पाटील यांचा. सो चला आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या कलेबद्दलची माहिती. चला. सर नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं म्हणजे तुम्हाला ह्याबद्दलचा आम्हाला तुमचा अनुभव हवा आहे या प्रवासाचा, कारण खूप खूप सुंदर पेंटिंग आहेत तुमच्या या. आता हे कसं मी लहानपणापासून पेंटिंगच करत होतो, म्हणजे या चित्रकलेची आवड घरापासूनच आलो आहे. आमचं गणपतीचं म्हणजे गणपतीच बनवायचो आम्ही, गणपतीचा कारखाना आहे, त्यामुळे लहानपणापासून चित्रकलेची आवड त्यातूनच आहे पुढे. आता ही टेक्निक मी तसं सांगू शकेल की याच्यावरती सँडवरती केलेलं पेंटिंग आहे. जसं अजंठाच्या पेंटिंग्स होत्या, मी म्हणजे कॉलेजला एक असाइनमेंट केली होती अजंठाच्या पेंटिंगवर. तर मी तेव्हा विचार केला की त्या अजंठाच्या पेंटिंग जशा त्यांनी भिंतीवर केल्या आहेत त्या टेक्निकमध्ये ती टेक्निक घेऊन मी ह्याच्यावरती कॅनव्हासवर तर करता येत नव्हतं, प्लायवरती मी ते केलं. आणि ती अजंठाची ती असाइनमेंट्स होती आमची कॉलेजमधली. पण ती असाइनमेंट झाल्यानंतर ती कुठेतरी कोनाड्यात पडली होती. खूप वर्षानंतर ती पुन्हा कॉलेज झालं आणि खूप वर्षानंतर मी ते प्लायचा तुकडा होता ते काढलं. तर ती पेंटिंग त्यावरती केलेली तेवढीच फ्रेश होती. धूळ ते बसली होती, सगळं होतं, पण ते झाडल्यानंतर तेवढीच फ्रेश होती. तर मला वाटलं की ते त्यांनी भिंतीवर केलेलं आहे, आपण प्लायवर तीच पद्धत घेतली, तर ते कॅनव्हासवर कसं करायचं याचा मी प्रयत्न केला आहे. पूर्ण हे नाही झालं पण त्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि सँडचं टेक्स्चर आणायचं त्याबरोबर दिलं आहे. आणि मग जेवढी म्हणजे पेंटिंग करायला वेळ गेला तेवढ्या ती बॅकग्राऊंड करायला पण वेळ गेला आहे. एकदा तिथे कलर लावलं की काढता येत नाही असं, म्हणजे 4 ते 5 पेंटिंगचा वेळ एका पेंटिंगला गेलेला आहे. खूप मेहनत घेतलेली आहे या पेंटिंगसाठी. भाऊ, आणि तुम्ही बाकी या पेंटिंग्सबद्दल काय सांगू शकता? बाकी मी दुसरं माझी आवड आहे ती वॉटर कलर लँडस्केप. हे आम्ही ऑन द स्पॉट तिकडे जाऊन करतो. आम्ही आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, संस्कार भारती या संस्थेबरोबर आम्ही वेगवेगळ्या टूर करतो, शॉर्ट टूर, लाँग टूर असे असतात. मग तिथे 10 दिवस आम्ही त्या स्पॉटवर जाऊन, म्हणजे दररोज आमचं एकच काम असतं की जायचं पेंटिंग करायचं. मग त्यावेळी तिथे स्पॉटवर बसून आम्ही पेंटिंग करतो. आणि तो स्पॉटवर बसून पेंटिंग करायचा अनुभव वेगळाच असतो आणि तो आनंद वेगळाच आहे. ते कलर येते मस्त त्यावेळी सुटतात ना, ते फोटोवरून किंवा त्या ह्याच्या रेफरन्सवरून ती मजा येत नाही.
ग्रेट. ही म्हणजे म्हणतो ना एक दैवीच कला आहे तुमच्याकडे, की असा निसर्ग बघून तिथेच हे ड्रॉइंग करणं खूप कठीण काम आहे, हे सोपं नाही आहे. बघ ना, एकदम असं नॅचरल वाटते ती पेंटिंग असं. मीडियम मध्ये म्हटलं तर सगळ्यात वॉटर कलर हे सगळ्यात डिफिकल्ट मिडियम, कारण की याच्यातला जो व्हाईट आहे तो जर एकदा तुमच्या हातून गेला की तो पुन्हा मिळवता येत नाही. आणि वॉटर कलर टेक्निकमध्ये आता कोणी कलर वापरतात तिथे व्हाईट, पण आम्ही तरी जो पेपरचा व्हाईट आहे तोच सोडून करतो. म्हणजे जेवढा तुम्हाला व्हाईट दिसते, हायलाईट दिसते, ही पेपरची सोडलेली आहे. ते सोडून बाकीचं म्हणजे जेव्हा आम्ही स्पॉटवर बसतो तेव्हाच आम्हाला आमच्या कोऱ्या पेपरवर आपल्याला चित्र दिसायला लागतं, आणि मग ते कसं बनणार, त्या पद्धतीने आम्हाला बाकीचे कलर सोडत ते काम करावं लागतं. त्या पेंटिंगची प्रतिमाच तुमच्या डोळ्यात असते. हो, की कसं म्हणजे बनवायचं आम्हाला ते. सरांनी सांगितलं की तुम्ही जर म्हणजे खरे आर्टिस्ट आहेत किंवा काय असतात, ते तुम्हाला स्पॉट बघितला की तो तुम्हाला तुमच्या पेपरवरती आपलं चित्र कसं दिसेल हे कोऱ्या पेपरवरती दिसायला पाहिजे. म्हणजे जेवढी तुमच्या कलेची दाद देऊ तेवढी कमीच आहे. इतक्या सुंदर पेंटिंग्स आहेत तुमच्या. थँक्यू भाऊ, खूप छान माहिती दिली, आणि तुम्हाला असंच यश मिळू दे, आणि खूप म्हणजे म्हणतात ना तुमची प्रगती होऊ दे. आणि खूप सुंदर तुम्ही मनातले सगळे चित्र तुम्ही इथे उतरवले आहेत. म्हणजे ते म्हणतात ना मनापासून एकदा केलेलं काम जे आपल्या मनात असतं आणि ते उतरवणं, ही पण एक दैवी कलाच आहे असं पण म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पेंटिंग भाऊंनी केलेल्या आहेत. पेंटिंग पहा, अगदी जिवंत पेंटिंग वाटते. सो आता आपण आले आहोत जान्हवी मॅडम यांच्या स्टॉलवर. आणि यांचं स्टॉलचं नाव आहे, माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवीज माहेरचा आहेर. सो मॅम तुम्ही सांगू शकता का म्हणजे साड्यांचं एक्झॅक्टली आकर्षण काय, म्हणजे खूप सुंदर साड्या तुम्ही केल्या आहेत. मी स्वतः पेंटिंग करते साडीवर. ऑर्डर्स घेतो आम्ही. कुठलंही पेंटिंग तुम्हाला करून हवं असेल तर ते आम्ही पेंटिंग करून देतो, पण जास्त करून मी मल कॉटनवर पेंटिंग करते. हे जे आहे ना, हे मल कॉटन आहे, प्युअर मल कॉटन आहे. ह्याचं जे लुक आहे ना ते एकदम सुंदर आहे. हां, म्हणजे जे पहिल्यातल्या बायका जे पातळ वापरायच्या ते हे पातळ आहे, प्युअर मल कॉटन. आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पेंटिंग आहे. सनफ्लावर आहे, डेझी आहे, हे असं येणार, कमळ आहे, टुलिप आहे, ही डान्सिंग गर्ल आहे. म्हणजे वेगवेगळ्या पेंटिंग आहे, आणि जास्त करून फ्लावर्स पेंटिंग आम्ही करतो. आणि माझ्याकडे टिश्यूसुद्धा आहेत ज्याला रेखा साडी म्हणतात. ही पण एकदम सॉफ्ट साडी असते, आणि प्रत्येक एक्झिबिशनला मी असतेच. आणि मल कॉटनसाठी सगळे मला शोधतच येतात. तर ह्यावेळेला सुद्धा माझं इन्स्टा पेज आहे जान्हवीज_ माहेरचा आहेर. तर त्या पेजवरती मी टाकलेलं आहे यावेळेला बोरिवलीला आहे म्हणून. तर सगळे इकडे सुद्धा नक्कीच भेट देतील. थँक्यू जान्हवी मॅम, इट्स रिअली फॅन्टॅस्टिक. सो फ्रेंड्स, तुम्ही नक्कीच जान्हवी मॅमच्या स्टॉलला व्हिजिट करा. खरोखरच खूप सुंदर साड्या आहेत. व्हिडिओमधून तर तुम्ही बघालच, बट इथे येऊन जे बघण्यात आहे ना ती मजा वेगळी आहे. पण नक्कीच एक तरी साडी तुम्ही खरेदी करायची आहे. सुपर्ब, ग्रेट. So thank you मंडळी.